प्रमोद चिकन आणि त्यांच्या जोडीला विशाल चोरगे ही जोडी आणि या जोडीला महत्वपूर्ण रोखण्याचं काम गोलंदाजीच्या रनवेवरती प्रशांत जाधव गोलंदाजीच्या रनवेवरती पॉवर प्लेचं हे षटक त्यांनी आपल्या नाबावरती घेतलाय. प्रमोद चिकने तयार पॉवर प्लेचा षटकाचा समाचार घेण्यासाठी. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट केलाय. बॉल चाललाय डीप कव्हरला सीमारेषा पलीकडे मिळतील धावा 4. येतोय चौकार. डीजे प्लीज. याही बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक गेले पकडली कॅच. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार. तदनंतर मात्र गमवली आपली विकेट. प्रमोद चिकने परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला विकेट गिरतावा संगीत वाजतावा. थँक्यू. प्रफुल यांनी चांगली कॅच पकडली. अगदी धावत गेले लॉंग ऑफ वरतून. अगदी समोरच्या बाजूला त्यांनी धाव घेतली आणि ती कॅच पकडली. प्रमोद चिकने खूप महत्वपूर्ण विकेट. टीम सोमेश्वरवाडीला मिळते. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एकनाथ. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विशाल चोरगे. एक चांगलं नाव क्रिकेटच्या पटलावरचं आहे. थांबवले गोलंदाजी करताना प्रशांत जाधव यांना. पुन्हा एकदा सज्ज होतील प्रशांत जाधव. परंतु या मॅच मध्ये विशाल चोरगे कशा प्रकारची बॅटिंग करतील. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठवून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे प्रहार चढवलाय. 6 धावा षटकार. सकाळचं सत्र सुरू झालं त्यावेळेस आम्ही डान्सिंग अंपायर यांच्याबद्दल चर्चा केली. अगदी मयुरेश भवर सर यांच्याबद्दल आपण चर्चा केली की प्रेक्षकांच्या नजरा त्यांनी खेचून आणल्या. दात मागितले पण सांगडे. या बॉलवरती घडलं काय. खोलवर टप्प्याचा बॉल. विशाल चोरगे खूप महत्वपूर्ण विकेट असेल कारण या अगोदरच्या बॉलवरती त्यांनी षटकार खेळलाय. अगदी 2 पंच विचार विनिमय करतील. या बॉलवरती घडलंय काय. तर मॅच आपल्या समोर खूप चांगली रंगली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली की या बॉलवरती घडलंय काय. तिसऱ्या पंचांची मागणी केली या बॉलवरती घडलंय काय कारण खूप महत्वपूर्ण विकेट आहे. कारण जर ही विकेट मिळवली तर बाजू चांगली होईल. या पहिल्या इनिंग मध्ये टीम परतवडीची जर ही विकेट वाचली गेली तर मात्र अजूनही मजबूत स्थिती असेल पहिल्या इनिंग मध्ये टीम जांभळीची. म्हणजे जर तरचे प्रश्न आहेत. विकेट आहे की नाही आहे बरेचसे प्रश्न आहेत. त्याचं उत्तर तिसरे पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय. अखमाई माता युवा प्रतिष्ठान अकुशी आयोजित श्री केदारेश्वर चषक 2022. अगदी आमचे तिसरे पंच पाहतील या बॉलवरती घडलंय काय. तर तिसऱ्या पंचांनी डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. नॉट आउट आहे विशाल चोरगे. अगदी झूमिंग करून पाहिलं गेलं फॉर्च्यून इव्हेंट म्हटलं तर या प्रकारच्या सुविधा तुम्हाला बघायला मिळतात. अगदी रिव्ह्यू सिस्टीम ज्यावेळेस 2 कॅमेरे असतात त्यावेळेस या सिस्टीमला प्राधान्य दिलं जातं. अगदी फॉर्च्यून इव्हेंट
आज मात्र चांगलं कव्हरेज तुम्हाला देत आहे. बरेचसे वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये फॉर्च्यून इव्हेंट, GTC आहे, PTC आहे, इंडिया क्रिक आहे, खेल चॅनल आहे, बरेचशा वेबसाईट्स आज मात्र कार्यरत आहेत. बॉल उचललाय, पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे. विशाल चोरगेच्या बॅट मधून हा आला एक ब्लास्ट षटकार. यादव यांच्या विरुद्ध हल्ला बॉल केलाय विशाल चोरगे. खूप महत्वपूर्ण विकेट होती, चांगला बॉल हाताळला. मी कौतुक करेन त्याही बॉलचं, कारण अगदी त्यांनी जो डॉट बॉल टाकला हा महत्वपूर्ण डॉट बॉल होता. अगदी बालंबाल बचावले होते, क्षेत्ररक्षक आहेत. हो, इथे मात्र मोठी विकेट. अजयने पकडले कॅच. बॅट्समन विशाल चोरगे यांना दिलाय परतीचा इशारा. विकेट गिरतावा, संगीत बजतावा. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आदित्य चोरगे क्रमांक 4 वरती यांचं प्राचारण केलंय. त्याच्या जोडीला एकनाथ आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर नंबर 2 मध्ये ज्यांचं प्राचारण केलंय. कारण पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 2 फलंदाजांना परतीचा इशारा प्रशांत जाधव यांनी दाखवला, परंतु त्यांनी खर्च केल्या धावा पहिल्या ओव्हर मध्ये. अगदी 16 धावा त्यांनी खर्च केल्या पहिल्या ओव्हर मध्ये. सरासरी चांगली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरचा चांगला समाचार टीम DCC बॉयज जांभळीने घेतलाय, परंतु 2 महत्वपूर्ण बॅट्समन त्यांनी गमावले. प्रमोद चिकणे आणि विशाल चोरगे ही जोडी माघारी गेल्यानंतर एकनाथ आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज गणेश तयार ओव्हर नंबर 2 साठी. इथे मात्र काय घडलं, बोनस ठरू शकतो का? हो, बोनस आलाय ना. दसरा ना दिवाळी मिळालाय हा बोनस. व्हाईट प्लस 4 5 जबांकित. डीजे प्लीज. उजव्या बाहेरचा बॉल हा चांगला बॉल आहे. पुनरागमन चांगलंय. अगोदरच्या बॉलची आपण चर्चा करतोय, कारण जी दिशा पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहिली, अक्षरशः कुठेतरी बॉल हातातून निसटतो, त्यावेळेस मात्र अशी दिशा गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर दिशेवरती त्यांनी कंट्रोल ठेवला, चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज केला आणि डॉट बॉलची सांगता केली. बॅट्समन तयार आदित्य चोरगे. स्विंग अँड मिस याही बॉलवरती अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते बॉलर गणेश यांची. स्ट्राइक रोटेट केलंय, 1 धाव नक्कीच मिळेल, परंतु आतापर्यंतचे 2 बॉल खूप चांगले तुम्हाला बघायला मिळाले. वैविध्यता त्यांनी ठेवली आहे आणि ही वैविध्यता तुम्हाला ठेवावी लागते. तुम्ही बॉलर आहात, तुम्हाला वेगवेगळे बॉल रिलीज करावे लागतात, तर तेच बॉल रिलीज केलेत. तर मैदानाच्या आतमध्ये वळतो. मॅच आहे जांभळी अगेन्स्ट परतवडी. पुढे येऊन जागा बनवली आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. प्रफुल बॉलवरती गेले, फेक करतील. 1 धाव आली आहे. अगदी पहिला बॉल जर तुम्ही सोडलात तर तदनंतरची चांगली बॉलिंग गणेश यांची तुम्हाला बघायला मिळते. अगदी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जांभळीची बॅटिंग विशाल आणि प्रमोद यांची तुम्ही पाहिली. अकूट टप्प्याचा बॉल नजर रोखून धरली आहे. व्हाईट बॉलची घोषणा पंच करतायत मयुरेश भवर सर. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला आज बघायला मिळतील. अगदी त्यांच्या जोडीला
अभयजी पाटोळे तुम्हाला पाहायला मिळतात स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि त्याचबरोबर आमचे सुबोध घोडसे सर तुम्हाला बघायला मिळतात. या मॅच साठी तिसरे पंच म्हणून त्यांची नियुक्ती आहे. बॉलर तयार, टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आले, फेक करतील, लॉंग ऑनला आहेत. 2 धावेची संभावना आणि 2 धावा पूर्ण झाल्या. प्रशांत यांनी बॉल अडवलाय. तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे आदित्य चोरगेसाठी. नितीन सनस यांच्या माध्यमातून हे पारितोषिक 500 रुपयाचं असेल. धावफलकावरतीचा तो धावा लागला. 26 धावा, 4 बॉलचा खेळ संपलाय. मित्राचा मित्राला पेरावा तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही आतापर्यंत लग्नांमध्ये हे पेरावे बघत आला. 3 बॉल 500 रुपयाचं पारितोषिक, 3 षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल, या बॉलवरती घडलंय काय? अगदी 1 धाव येते, पारितोषिक लावलंय आणि पारितोषिकांची उधळण केली. एक दातुर्भावाचं प्रतीक तुम्हाला बघायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुकाची थाप खूप महत्वपूर्ण असते, क्षेत्र कोणतंही असो. तुम्ही अगदी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवा. आपण पाठीवरती थाप का ठेवतो? कारण येणारं जीवन आणि येणाऱ्या त्याच्या जीवनामध्ये तो मोठ्या उंचीवरती जावा म्हणून आपण कौतुकाची थाप त्या त्या खेळाडूंवरती ठेवत असतो अथवा विद्यार्थ्यांवरती ठेवत असतो. या बॉलला पाठवून दिलाय, क्षेत्ररक्षक आहेत हो त्याच्या खाली, विकेटचं पतन. टीम सांभाळील आणखी एक धक्का. डीजे प्लीज. बघायला मिळाली, चांगलं षटक त्यांनी हाताळलं. 26 धावा 2 ओव्हरच्या अंती. आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावरती, स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. आणि गोलंदाज माफ करा 27 धावा आहेत, 27. मनोज जाधव गोलंदाजी मार्गवरतून. या बॉलला काऊ कॉर्नर लगत क्षेत्ररक्षण केलं असेल, परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मिळतील धावा, 4 आलाय चौकार. संतोष चोरगे यांची बॅट तळपली आहे. डीजे प्लीज. मॅच तुमच्या समोर असेल. एका बाजूला टीम सोमेश्वरवाडी अगेन्स्ट आसरे, क्वार्टर फायनल क्रमांक 1 आपण खेळवणार आहोत. तिसऱ्या फेरीची मॅच. आपण टॉस साठी या. आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. आपण तयार राहा. बॉलर मनोज जाधव निघतायत. अक्रॉस बॅट बॉल उडवल्या हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बॉल पडणार की क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करेल? पाठमोरा करताना कुठेतरी कमी पडले. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बॉल पडला. 2 धावा अंकित झाल्या याही बॉलवरती. अगदी पाठीमागच्या मॅच मध्ये मनोज जाधव यांनी हाताळलेलं षटक कोण विसरेल? अगदी 6 बॉल 11 धावा टीम पसरणीला करू दिल्या नव्हत्या. त्यांनाच गोलंदाजी मार्गवरती बनवलंय. अनुभव चांगला आहे मनोज जाधव यांच्या गाठीशी. बॅट्समन संतोष चोरगे तयार. शप्पा लावून खेळण्याचा प्रयत्न. पंचांगडे दाद मागितले. 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न राहिला बॉलर मनोज जाधव यांचा. विश्वास कुठेतरी कमी आहे. पंचांनी दाद फेटाळली. पंच मयुरेश भवर सर, काळा चौकी यांना पण बघतोय. एक नामांकित बॅट्समन आहेत आज पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांची एक वेगळी ओळख डान्सिंग पंच म्हणून आपण त्यांना बघतोय. परंतु डान्सिंग पंच म्हटलं तर या अगोदर क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर शंकर धोत्रे अर्थात
गोटे अंपायर यांना आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता मात्र नामांकित पंच तुम्हाला याही स्पर्धेमध्ये बघायला मिळतात, परंतु ज्या वेळेस आपण चर्चा करतो की डान्सिंग पंचांचा उगम कसा झाला, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. गोटे अंपायर यांच्याबद्दल. बॉलर तयार. खुल्या टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आले, फेक करतील, एक धाव आली. बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचतील. आदित्य जाऊन पोहोचतील. उर्वरित बॉल मार्गस आपण चर्चा करतोय गोटे अंपायर यांच्याबद्दल. एक मॅच होती, त्या मॅच मध्ये गोटे अंपायर पंचांच्या भूमिकेमध्ये होते. ज्यावेळेस डीजेने संगीत वाजवलं, अगदी त्या संगीतावरती भान हरवून बसले गोटे अंपायरांनी. त्यांनी डान्स केला आणि कुठेतरी ते प्रेक्षकांना आवडलं आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि तिथून पुढे गोटे अंपायर यांचा उदय झाला. या बॉलवरती घडलं काय? धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला, परंतु कुठेतरी याही बॉलवरती अपयश मिळतंय की काय असं प्रश्न असताना दोन्ही बॅट्समन एकाच बाजूला एकाच एंडला आपल्या समजण्या पलीकडचं क्रिकेट. संतोष चोरगे यांना माघारी यावं लागेल. डिसिप्लिन. बॅट्समन अंकुश मैदानाच्या आतमध्ये. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅट तर चाबूक सारखी फिरवली जाते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होणं खूप महत्वपूर्ण होतं. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम डीसीसी बॉयज जांभळीने बनवल्यात 34 धावा. 35 धावांचं टार्गेट आहे 18 बॉल मध्ये. टीम परतवडी समोर. तर आपण टॉस करतोय. टॉस आहे सोमेश्वरवाडी अगेन्स्ट आसरे. हा टॉस यानंतर आम्ही संपन्न करतोय. तर आपण टॉस करतोय. टॉस आपण करतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 1 अर्थात तिसऱ्या फेरीची मॅच. आसरे विपक्ष सोमेश्वरवाडी ही मॅच आहे आणि या मॅचचा आम्ही करतोय टॉस. तर आम्ही टॉस करतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 1 तिसऱ्या फेरीची मॅच. एका बाजूला टीम आसरे, दुसऱ्या बाजूला टीम सोमेश्वरवाडी. अगदी आम्ही हा टॉस करू. आमचे राजारामजी जाधव आहेत आणि त्याचबरोबर आमचे बाळासाहेबजी चोरट आहेत. तर कॉल कोण देणार? तर सतीश सनस टॉसचा कॉल. तर टीम सोमेश्वरवाडी आपण टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडून. क्षेत्ररक्षण कराल. आतापर्यंत 2 मॅच जिंकलाय. आता मात्र समोर आसरे टीम आहे. कुठपर्यंत रोकाल? कमीत कमी 10 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांच्यामध्ये खूपच दिग्गज फलंदाज आहेत. सतीश सनसच आहेच. सतीश सनस वरती लक्ष असेल आमचं जास्त करून. तर नक्कीच आतापर्यंत जर आपण पाहिला तर टीम सोमेश्वरवाडी आणि टीम आसरे अगदी नामांकित टीम आहेत, परंतु कुठेतरी आता पाठीमागच्या 2-3 स्पर्धा जर आपण पाहिल्या तर जे क्रमांक यायला हवे होते ते क्रमांक नाही मिळाले. काय सांगाल? नाही समजलं नाही मला प्रश्न. ज्या प्रकारे आपण बघतो की तुमचे टॉप 3 मध्ये संघ आहेत, अगदी टॉप रँकिंग मध्ये आम्ही बघतो, परंतु सध्याच्या घडीला आता मात्र ही एक पाऊल कुठेतरी पाठीमागे या चषकाच्या फायनल मध्ये जाण्यासाठी. काय सांगाल? आमच्या जगन्नाथला सूर गवसलाय लास्टच्या 2 टुर्नामेंट्समध्ये. तोच आमचा ड्रॉबॅक होता. आता सध्या त्याचा सूर गवसलाय, त्यामुळे आमची संघाची कामगिरी चांगली होती. तर नक्कीच सतीश आता मात्र बॅटिंग करायचे. कुठपर्यंत मसल माराल? बॅटिंग करायची. 4 ओव्हरचा सामना आहे तर कम से कम 65 ते 70 धावांचा प्रयत्न करेल आम्ही. आणि जिथे मात्र आम्ही 2 स्पर्धा पाहिल्या पाठीमागच्या स्पर्धा, तर कुठेतरी आसरे टीम टॉप 3 मध्ये जाते, परंतु कुठेतरी एक पाऊल पाठीमागे राहते. या स्पर्धेमध्ये प्रयत्न राहील आम्ही टॉप 3 मध्ये जाऊन फायनल मारू. हो नक्कीच. प्रयत्न तर सर्व संघांचा असतो, आसरे नाही प्रत्येकाचा असतो की नेक्स्ट फेरीमध्ये जाण्याचा, पण क्रिकेट आहे तिथे काही सांगता येत नाही.
कारण की खूप साऱ्या शुभेच्छा टीम सोमेश्वरवाडी आणि टीम आसरे आणि मान्यवरांचा पुनश्चित आभार मानतो आणि घेऊन जातो 35 धावांचं टार्गेट आहे. टीम परतवडीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये या 35 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी तर गोलंदाजी मार्गवरती धर्मा चिकणे या 35 धावांचा बचाव करण्यासाठी या पण ऐकूया राष्ट्रभाषा हिंदीतून शांताराम यमगर सर यांना. धन्यवाद धन्यवाद जी मर्डेकर सर, आपला हार्दिक आभार. त्याबरोबरच चलिए सभी दर्शकों को फिर से एक बार प्यार भरा नमस्कार करते हुए यूट्यूब के माध्यम से हमारे साथ सुबह से अभी तक जुड़ रहे सभी दर्शक फिर से एक बार हमारे साथ इसी प्रकार जुड़े रहे. पहली गेंद यॉर्कर गेंद और यहाँ पे पहली गेंद पर विकेट का पतन. आई विल डेफिनेटली हिट. क्या ब्रह्मास्त्र निकाला और पहली गेंद पर जबरदस्त गेंदबाजी का आक्रमण, पहली विकेट की सफलता. परतौड़ी विरुद्ध डीसीसी जामड़ी, ये दो टीम के बीच चल रहा है संघर्षमय मुकाबला. जीत के लिए प्रथम बल्लेबाजी करते हुए डीसीसी जामड़ी 11 ने परतौड़ी 11 स्पोर्ट क्लब के सामने 35 रनों का एक महत्वपूर्ण लक्ष्य रखा है, जहां पर 12 रन प्रति ओवर्स के एवरेज के अनुसार आपको बल्लेबाजी करनी है. डीसीसी जामड़ी 11 के सबसे प्रभावशाली बल्लेबाज विशाल जल्दी आउट होने के बाद अपनी टीम को एक सक्षम स्कोर के और नहीं पहुंचा पाए, लेकिन गेंदबाजों को एक काम करना पड़ेगा. ऐसा ही एक मानस होगा टीम मैनेजमेंट के अंदर, एक होगी जरूर. फिर से एक बार बॉलिंग मार्क पर तैयार. धर्मा, चलो धर्मवीर, पहली गेंद पर विकेट का पतन, दूसरी गेंद डालने के लिए फिर से एक बार बॉलिंग मार्क पर धर्मा. अच्छी गेंद यॉर्कर गेंद थी, इस बार केवल सम्मान देते हुए कलायंग का अच्छा इस्तेमाल. गेंद जा रहे काफी रफ्तार के साथ स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 1 2 3 बाउंस सीमा पार, 4 रन मिलेंगे यहां पर. तो जरूर आत्मविश्वास बल्लेबाज का बढ़ना स्वाभाविक है. जहां पर आप चौकों छक्कों का सिलसिला जारी रखते हो तो कहीं ना कहीं जरूर आत्मविश्वास बल्लेबाज का बढ़ जाता है. और जब आत्मविश्वास एक बार बहारदार बन चुका तो इसी को रोकना कठिन बन जाता है बल्लेबाज को. गेंदबाज के सामने एक कठिन लक्ष्य बन पाता. तो इसीलिए यहां पर गेंदबाज सूझबूझ के साथ पहली गेंद की थी, दूसरी गेंद भी यॉर्कर गेंद थी, लेकिन समझदारी से यहां पर बल्लेबाजी की. सर्कल के अंदर सभी खिलाड़ी, जहां पर देखा जाए तो ऑन साइड की दिशा में डीप मिड विकेट की तरफ एक आउटफील्ड पर क्षेत्ररक्षण रखा हुआ, जिसके बाद कवर के ऊपर से खेलने का जोरदार प्रयास था और इसी बार पॉइंट के ऊपर से जबरदस्त कैच और ये दूसरा झटका. विकेट का पतन. बैक टू द पेविलियन बल्लेबाज विशाल बैक टू द पेविलियन. अपने व्यक्तिगत 4 रन पर आउट हो चुके. देखना पड़ेगा 35 रनों का लक्ष्य, और इस लक्ष्य को चीरफाड़ करने के लिए आए थे 2 योद्धा, और वो 2 योद्धा ने बड़ी पारी नहीं खेल पाए. शॉर्ट बट स्वीट, थोड़े समय बल्लेबाजी की, समाधान व्यक्त किया और आपने डगआउट में लौटे. चलिए नए बल्लेबाज प्रशांत को कहीं ना कहीं शांतता के विरुद्ध प्रभावशाली बल्लेबाजी करनी पड़ेगी. ओवर द विकेट अच्छी गेंदबाजी का यहां पर प्रदर्शन निभाते हुए बल्लेबाज विशाल जाने के बाद नए बल्लेबाज यहां पर आ चुके प्रशांत. फिर से एक बार बॉलिंग मार्क पर काफी लंबी रनअप लेते हुए धर्मा तो अपने टीम के लिए बड़ा संघर्ष धर्म का कार्य कर रहे हैं. तो देखना पड़ेगा धर्मा विरुद्ध प्रशांत क्या कर पाएंगे. अपनी टीम को यहां पर बड़ा स्ट्रोक, फुलटॉस गेंद कैच के लिए मौका, लेकिन यहां पर देखना पड़ेगा प्रभावशाली स्ट्रोक था. गेंद जा रही है लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर 6 रनों के लिए. इसी प्रकार का आक्रमण की आवश्यकता थी. अगर आप खराब गेंद डालते हो तो कहीं ना कहीं पावर प्ले का ओवर्स चल रहा है तो उसके ऊपर बल्लेबाज जरूर आक्रमण करेंगे, और यह आक्रमण रोकना बाद में कठिन पड़ जाएगा. तो बड़ा आक्रमण हो रहा है बल्लेबाज प्रशांत के माध्यम से. स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 2 विकेट के नुकसान. पहली ओवर अच्छी ओवर
2 विकेट हासिल किए अगली गेंद के लिए। फिर से एक बार थर्मा विरुद्ध प्रशांत। ओहो, बड़ा स्ट्रोक, इस बार गेंद जा रही है समालोचन कक्ष में बैठे हुए सभी मान्यवरों का सम्मान करती हुई 6 रनों के लिए। क्या शक्तिशाली, दिस इज अ ग्रेट टाइमिंग, स्वीट साउंड ऑफ द बैट, लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर 6 रनों के लिए। क्या आक्रमण कर रहे हैं, हवा की रफ्तार तो उस तरफ जरूर है और हवा के साथ साथ गेंद भी काफी रफ्तार के साथ सीमा पार 6 रन। और इसी 6 रन ने फिर से एक बार मनोबल बढ़ता हुआ परतौड़ी 11 के बल्लेबाज प्रशांत, आज प्रशांत सागर जिस प्रकार एक बार तूफान मच जाता है तो उसको रोकना कठिन पड़ जाता, तो अभी प्रशांत तो कहीं ना कहीं उछाल ले रहे बल्लेबाजी में। ओहो, सम्मान दिया ऑफसाइड की दिशा में, पॉइंट क्षेत्र में 1 रन चतुराई के साथ पूरे करते हुए इसी 1 अंक से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। प्यारे दोस्तों 17 रन भी खतरा क्यों माना जाता प्यारे दोस्तों, तो हमारे देश में भगवान श्री कृष्ण जी के ऊपर मथुरा में जहां पर जरासंध ने 17 बार बिना कारण आक्रमण किया था, इसलिए अशुभ मानते हैं। और 17 इस अंक फिर से एक बार मोहम्मद घोरी और पृथ्वीराज चौहान के बीच जो युद्ध चला था, उस युद्ध 17वें दिन पृथ्वीराज चौहान ने जीता था, अन्यथा 16 बार पराजित हो चुके थे। लेकिन पराजित होने से घबराना नहीं, अंतिम सत्र तक अगर कोशिश करते रहेंगे तो हर एक मनुष्य को अपना प्रयास जारी रखोगे तो सफलता मनुष्य की कदम चूमती है। सत्रह रन पर्दा कैमरा की ओर गिर चुका है, थोड़ा सा ऊपर करो अन्यथा वो गैप पूरी तरह से खोल दो। क्रिक लाइव के माध्यम से, यूट्यूब के माध्यम से हमारे इस टूर्नामेंट का हर एक क्षण चित्र, जहां पर मैदान के अंदर एक एक बल्लेबाज, एक एक क्षेत्र क्षण, हर एक का कैच, स्ट्रोक सब कैद कर रहे हैं कैमरा, और गेंद सीधा कैमरा की तरफ 6 रनों के लिए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन 6 रन 6 रन, जबरदस्त प्रहार। प्रथम बल्लेबाजी करने का फैसला कहीं ना कहीं विशाल थोड़े से मानसिक स्वरूप से संतुलन खो चुके होंगे, क्योंकि जहां पर मैंने कहा था कि प्रथम बल्लेबाजी ज्यादा आत्मविश्वास भी मनुष्य को कभी कभी घात की ओर ले जाता, तो विश्वास अभी समझते होंगे कि मैंने टॉस जीतकर प्रथम बल्लेबाजी करने का जो फैसला किया वो कहीं ना कहीं थोड़ा सा गलत साबित हो रहा है। लेकिन अभी दिल में कहीं ना कहीं ये बात जरूर चुभती होगी, लगती होगी। ओवर द विकेट फिर से एक बार ऑफ स्टंप के ऊपर की गेंद, जोरदार थप्पड़ लगाने का प्रयास था, बल्ला और गेंद का कोई मिलाप नहीं, अच्छी गेंद का संकेत। 23 रन 2 विकेट के नुकसान। प्रशांत अपने 19 रन पर व्यक्तिगत पारी खेलते हुए 19 रन, जीत के लिए 35 रनों की आवश्यकता। अभी तक 2 विकेट के नुकसान, 23 रन। फिर से एक बार गेंद को लॉप किया, गेंद जा रही है मिड विकेट सीमा रेखा के ऊपर, दंदनाती हुई 6 रनों के लिए। क्या खूबसूरत टाइमिंग, बटिया अंदाज के साथ, और उतने ही आपने बल्लेबाजी का आनंद महसूस करते हुए नटराज अंदाज में बल्लेबाजी हो रही है, और स्वाभिमान के साथ अपना आनंद छक्कों और चौकों के माध्यम से हो रहा है। 29 रन 2 विकेट के नुकसान है। 29 लॉस ऑफ 2 विकेट। 9 गेंदों के अंदर 6 रन, 9 गेंद 6 रन की आवश्यकता मैच जीतने के लिए। परतौड़ी 11 निश्चित रूप से आक्रमण कर रही है। डीसीसी जामड़ी विरुद्ध परतौड़ी, ये 2 टीम के बीच आज के दिन का अंतिम सत्र चल रहा है, जहां पर जोरदार थप्पड़ कवर पॉइंट के बीच में से गेंद को खेला, डीप एक्स्ट्रा कवर के दरमियान 1 रन पूरा, और इतने ही चतुराई के साथ 2 रन पूरे करते हुए इसी 2 अंक से स्कोर आगे बढ़ता हुआ। जहां पर मैच जीतने की आवश्यकता थी, जहां पर तड़प थी, उस तड़प के अनुसार प्रशांत आज कहीं ना कहीं शांत बैठने का कुछ मनसुदा नहीं दिख रहा है, कहीं ना कहीं आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे। करो या मरो, जीते या हारे, लेकिन कोशिश जरूर होगी। शक्तिशाली प्रभावशाली स्ट्रोक, दिस इज अ ग्रेट टाइमिंग, स्वीट साउंड ऑफ द बैट, मिड विकेट सीमा रेखा के ऊपर 6 रनों के लिए। क्या जबरदस्त आक्रमण
प्रशांत आपने किती बॉल मध्ये प्रशांत आपने व्यक्तिगत 30 रन की धुआंधार बल्लेबाजी की। 33 रनों का बड़ा लक्ष्य रखा। 8 गेंदों में 33 रन। आज के दिन का ये सबसे प्रभावशाली बल्लेबाज, जहां पर हमने देखा मैन ऑफ द मैच। चलिए यहां पर समालोचन कक्ष के अंदर आइए। प्रशांत, मैन ऑफ द मैच का पुरस्कार आपको दिया जाएगा आज के दिन। सतीश सनस एक प्रभावशाली बल्लेबाज रहे, उसके बाद देखना चाहते थे जगन्नाथ ने भी प्रभावशाली बल्लेबाजी की, उसी के बाद प्रशांत ने भी आज अपनी स्वाभाविक